हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मला जी काही 8-10 दिवसाची साई साठवून ठेवली होती ना, तर त्याचं लोणी वगैरे करायचं म्हणजे ताक करायचं होतं. म्हटलं सकाळचं थोडंसं रुटीन शेअर करावं तुमच्याशी. तर सकाळी सकाळी ना स्वरा शाळेत गेली, म्हटलं की 8:30 वाजताच पाणी वगैरे येतं आमच्या इथं. आणि स्वरा वगैरे शाळेत गेली, पाणी वगैरे आलं, पाणी वगैरे भरलं एक हंडा. पिण्याचं पाणी आहे ना, तर ते फक्त स्वयंपाकासाठीच वापरतो, ॲक्वाचं वापरतो. आणि ते पाणी वगैरे भरलं, सगळी कॉक वगैरे चालू केले, बोर चालू केली वरती. आणि मस्तपैकी जरा असं गार्डनमध्ये चक्कर टाकली ना बरं असतं. तर सकाळी सकाळी मला भडंग करायचं होता, भडंगसुद्धा केलं. आणि त्याच्यानंतर मला ताक करायचं होतं. तर 10 दिवसामध्ये सगळं पातेली तर सईने माझं भरलेलं. आणि आता हे ओतताना सांडतं की काय असं वाटत होतं, मला भीती वाटत होती. म्हणून जरा चेहरा असा झालेला आहे, पण सांडले नाही. कधी कधी सांडून जातं पटकन असं ओतताना ना, सगळं सांडतं. खाली पाणी असतं, शाई असते, त्यामुळे सांडतं, त्याच्यामुळे भीती वाटते. तर पहिल्या अगोदर कसं आपण बघा रवीनं डिचकीमध्ये वगैरे असं ताक घ्यायचं, ढवळून ढवळून लोणी वगैरे काढायचं. पण आता तसं नसतं आणि येत पण ताकाला त्या लोणी पण येत नाही आणि आपल्याला थोडा वेळ पण नसतो. म्हणून मिक्सरमध्ये असं मी पहिला सगळं हलवून घेत असते आणि त्याच्यानंतर आहे ना रवीने हलवून घेते. त्याच्याशिवाय मला ताक केल्याशिवाय वाटतच नाही, म्हणजे ताक केल्यासारखं वाटत नाही. कारण सगळं ताक हलवून वगैरे घेते, रवीने थोडंसं घुसळते आणि त्याच्यानंतर लोणी वगैरे काढते. आणि भरपूर असं लोणी आलेलं आहे 3 बॅचमध्ये. इथं माझं सगळं ताक आहे ना, तर ते हलवून झालेलं आहे. मोबाईलमध्ये इथं सारखं बघावं लागत होतं मला, कारण व्हिडिओ पॉज होतोय का चालू होतोय का बंद होतोय काहीच कळत नव्हतं. हात तेलकट असल्यामुळे थोडंसं पॉज केलं की पॉजच राहायचा, चालू केलं की चालूच राहायचा. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघत बघत असं माझं ताक छानपैकी करून झालेलं आहे सगळं. आणि आता लोणी बघा किती छान निघाले आणि रवीनं सगळं घुसळले आणि एकदम छान असं लोण्याचा गोळा निघालेला आहे. हे 10 दिवसाचंच लोणी आहे आणि 2-3 वेळा असं धुवून घेतलं आहे. तुम्हाला फक्त एकदा धुतलेलं दाखवलंय. आणि त्याच्यानंतर लोणी काढायला ठेवलं. बागेतली जी काही पानं होती ना, तर ती सुद्धा आणून त्याच्यामध्ये घालायचेत आपल्याला कडल्यानंतर. आणि कडेपर्यंत एक 5-10 मिनटं तरी वेळ जातो. मग पाणी गरम करायला ठेवलं. भांडी वगैरे भरपूर पडलेली आणि त्यात अर्चना पण नाही आणि त्यात मम्मी पण बाहेर गेलत्या, त्यामुळे एकटीच होती. एकटीला काही करमत पण नव्हतं. म्हटलं शूट घेत घेत आपण सगळी कामं करून टाकूया आज. तर मस्तपैकी तर म्हणजे भांडी वगैरे थोडीफारच घासून झाले, थोडीफार राहिलेत. तोपर्यंत तूप कडलं. त्याच्यामध्ये जे काही खाऊचं पान होतं ना, तर ते कुस्करून टाकलेलं आहे. खूप छान रवादार तूप होतं त्यांनी. तर असं थोडंसं ब्राऊन कलरवरती तूप काढलं ना, तर छान लागतं टेस्टला. आणि इथं माझी सगळी भांडी वगैरे घासून झालेत, आवरून झालं. आणि त्याच्यानंतर लागलंच म्हटलं आता जे काही तूप आहे ना, तर ते किटलीमध्ये ओतून वगैरे ठेवावं. आणि बघायची खूप उत्सुकता किती तूप झाले. तर पूर्ण किटली भरले यावेळेस. आणि आता बाकीची कामं करायची होती, फरशी पुसायची होती, कपडे वगैरे धुवायचे होते. मग पहिला सगळे कपडे वगैरे धुतले, त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसली, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायला बसले. आणि भडंगचा सुद्धा व्हिडिओ 1-2 दिवसामध्येच येईल छान असा. तर मी जे काही व्हिडिओ बनवते ना, वाईस देऊन वगैरे आणि गाणी लावून वगैरे पण व्हिडिओ बनवत असते. तर जास्त कुठले व्हिडिओ आवडतात तुम्हाला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला. आणि हा होता आजचा व्हिडिओ, तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.